गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तुते. सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. आज राजाराम महाराजांचा अजून एक अभंग पाहूया. त्यात साधकाचे लक्षण, त्याची एक महत्त्वाची अवस्था जी असते त्याचं वर्णन करतायत, आपल्या मनाला बोध करतायत. आपण त्याचं श्रवण करूया. श्रवण भक्ती ही नवविधा भक्तीतली पहिली पायरी, फर्स्ट स्टेप म्हणतो आपण. आणि ही भक्ती कशी आहे की श्रवण म्हणजे लिझनिंग. आपण म्हणतो आर्ट ऑफ लिझनिंग. काय म्हणतोय ते व्यवस्थित श्रवण करणे म्हणजे ते ग्रहण करणे. आतमध्ये काय सांगितले ते इथे सत्संगाला बसलेलो असतो, काही पेंगत असतात, काही झोपत असतात. म्हणून ते काय म्हणतात नामदेव महाराज, कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले, मन माझे गुंतले विषय सुख, विषय सुख अमृताहुनी गुण. तुझं नाम अमृताहुनी गोड आहे देवा, पण माझं मन कसं आहे बघ. म्हणजे कीर्तनाला बसलो, सत्संगाला बसलो की पेंग यायला लागते. कित्येक वेळा पाहतो आपण सत्संगात बसले पेंगत असतात. काय म्हणतात बुवाजी महाराज म्हणू द्या त्यांना, आपल्याला काय जातो आहे. आर्ट ऑफ लिझनिंग, हिअरिंग नाही. हिअरिंग ऐकणे आणि लिझनिंग म्हणजे खूप फरक आहे. श्रवण आणि ऐकणेमध्ये ऐकून या कानातून त्या कानातून सोडून टाकतो, काय म्हणतात जाऊ दे, आपल्याला काय कळत नाही. ज्यांना पाहिजे असतं खरोखर परमार्थ, ते बरोबर ते ग्रहण करतात, ॲब्झॉर्ब करतात, त्याला श्रवण म्हणतो. कारण श्रवण ही पहिली पायरी, तिथून सगळ्या पायरी आपण स्टेप बाय स्टेप जाऊ शकतो. हाच पायरीमध्ये घोटाळा. इथेच आपण पाय घसरून गेला, काय सांगतायत आपल्याला माहीतच पडलं नाही, तर पुढचं साधन केल्याने काही उपयोग होत नाही. काय म्हणतात, साधक ही परमार्थाच्या उंबरठ्यावरील महत्त्वाची अवस्था आहे. उंबरठा माहिती आपल्याला कसा आहे. उंबरठ्याच्या पलीकडे याकडे आणि याकडे असतं. तर उंबरठ्यावर आपण उभे आहोत, समजा साधक उभा आहे, तर याकडे प्रपंच आहे आणि उंबरठ्याचा ओलांडला तर परमार्थ साधला त्यांनी. तर इथे खूप महत्त्वाची दक्षता पाहिजे आपल्याला या अवस्थेमध्ये. काय म्हणतात राजारामजी महाराज पाहूया. जेणे संकल्प मारिला वासनेचा त्याग केला, कर्मसार्थक तयाचे पावे राज्य ब्रह्मीचे, धन्य संसार तयाचे जाणावे ते राजयोगी, चिदंबरदास म्हणे धन्यतेची जन्मा येणे. आपलं जन्म पृथ्वीवर येण्याचं जो कारण आहे, निज प्रयोजन म्हणतो आपण त्याला, सार्थक झालं पाहिजे. जंतूनाम नरजन्म दुर्लभम, जे श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात, हा नरजन्म भेटलेला दुर्लभ आहे हो. कुठे याला आपण वाया घालवत आहोत. विषयासक्त होऊन लोकांमध्ये तन मन धन जन सब कुछ उतार के स्वामी के चरणों में डाल दो. आपण विषयांच्या मागे धावतोय, लोकांमागे धावतोय, हांजी करतोय. त्यांना काय म्हणजे आपण विषयासक्त झालेलो आहोत. तर काय म्हणतात ते साधकाचे लक्षण सांगणारा हा अभंग. साधक काय म्हणतात की सर्व साधने जी आहेत, सत्संग आहेत, सद्ग्रंथ आहेत, षटशास्त्र आहेत, सद्गुरू, या सर्वांचे सार्थक कुणामुळे आहे? साधकामुळे आहे. साधक त्याला वाचणार, मनन करणार, चिंतन करणार, निधिध्यास करणार, एकाग्र करणार, तेव्हा त्याचा फायदा जे आहे याला एक हे मिळतं, भूषण मिळतं. की ह्या सद्ग्रंथाला, सत्संगाला, सगळ्याला भूषण कुणामुळे आहे? साधकामुळे. साधकच नसेल तर हे सगळ्यांचा काय उपयोग आहे? मनुष्यत्व, मुमुक्षत्व, सत्संग, ह्या 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. सत्संग, सत्य का साथ, सत्य का संग. सत माने सद्वस्तू, जो अंदर है त्याचा साथ, त्याचा संग करणे म्हणजे सत्संग. अंतरी सत्संग, बाहेरी सत्संग, अंतरी बाहेरी दोन्ही सत्संग. अंतरी अंतर्मुख व्हावे, बहिर्मुख असताना सत्संगात देह मन बुद्धी घेऊन जाऊन बसावे. तिन्ही एकत्र जाऊन घेऊन बसावे. देह बसलेला आहे सत्संगात, प्रवचनात, गुरुजी काय बोलतात आपण ऐकलंच नाही, काय फायदा आहे त्याचा? काहीच नाही. देह मन बुद्धी तिन्ही एकत्र घेऊन तिथे बसायचं. काय सांगतायत ते परिपूर्ण ग्रहण करायचं
आणि ते जीवनात उतारायचं. कॉपी म्हणतात टीचर होमवर्कमध्ये, कॉपी द सेम लाईन्स 3 टाइम्स 4 टाइम्स, जे आहे ते तरी उतारा त्याला. तसंच गुरूंनी जे सांगितलंय डोळे बंद करून डोळे झाकून तेच कॉपी करायचं जीवनात, की हे सांगितलंय ना ते पुन्हा पुन्हा तेच करत राहायचं. 10 वेळा घोकंपट्टी कर, तेच हो, 10 वेळा तेच काम कर, 10 वेळा तेच काम कर. म्हणजे इथे तेच चिंतन करायचं. कोणी एक म्हणालं काय अहो ते सारखे अभंग सगळे सारखेच, गुरुजींचे प्रवचन सगळे सारखेच, काय म्हणतात त्यात रोज तेच म्हणत असतात. दुसरं म्हणायला काय आहे तिथे हे आपल्या लक्षात येत नाहीये. परब्रह्मवस्तू एकच आहे, परमात्मा एकच आहे. वेगवेगळ्या नावाने आपण त्याला हाक मारतो. चिदंबरा म्हणतो, रामा म्हणतो, विठ्ठला म्हणतो, पांडुरंगा म्हणतो, आई म्हणतो, चिदंबरी म्हणतो, विठाई म्हणतो, पण आहे तर एकच वस्तू ना. त्याच्याबद्दल सारखं तेच बोलणार आपण. राजाराम महाराजांनी असं सांगितलंय, तुकाराम महाराजांनी असं सांगितलंय, विठाबाई अशी म्हणते, जनाबाई अशी म्हणते, मीराबाई अशी म्हणते, सूरदासजी ऐसा कहते हैं, कबीरदासजी ऐसा कहते. सर्वांचं तत्व एकच आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एक तत्व नाम काय आहे? एक तत्व आहे, म्हणजे शुद्ध ज्ञान आहे ते, त्याला दृढ धरी मना. नाम म्हणजे एक तत्व आहे ते नाम वेगवेगळ्या रूपाने आकाराने आपल्या समोर आलेले आहे देवाचे अवतार घेऊन, पण तो नाम म्हणजे तत्व आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. एक तत्व नाम दृढ धरी मना. तत्व आहे ते नाम, त्याला रूप आणि आकार नाही आहे. नामाला निराकार आहे तो, पण आपल्यासाठी या जीवोद्धारासाठी तो नाम जे आहे, परब्रह्म वस्तू जे आहे ते आकार आणि रूपमध्ये साकार होऊन आपल्या डोळ्यासमोर स्वामी चिदंबर स्वामीच्या रूपाने, विठ्ठलाच्या रूपाने, रामाच्या रूपाने, कृष्णाच्या रूपाने अवतरित झाले. म्हणून ईश्वरच्या कृपाप्रसादाने आपल्याला सत्संग, मनुष्यत्व आणि मुमुक्षत्व मिळतो. मनुष्यत्व म्हणजे संवेदना असते आपल्याला, भूतदया म्हणतो आपण. किसी को भी देखेंगे तो आपके मन में, एक कुत्ते को मार दिया, बिल्ली को मार दिया तो आपका मन द्रवित होता है, उसको संवेदना कहते हैं. मुमुक्षत्व, भगवान के सिवाय दूसरा कुछ नहीं चाहिए, अर्ज कहते हैं हम उसको. भूख लगने पर या पानी, प्यासे को कैसे बॉटल कोई भी पानी आप दे दो गटागट पी जाता है, वैसे ही परमात्मा मुझे चाहिए, ये भूक जो होती है याला म्हणतात मुमुक्षत्व. काहीतरी जेवायला दे मुलं म्हणतात. त्या प्रकारे नाना प्रकार देऊन मला हा परब्रह्म वस्तू पाहिजेच पाहिजे रे बाबा, रामा चिदंबरा मला तू पाहिजेच पाहिजे, त्याला म्हणतो आपण मुमुक्षत्व. तुझ्याशिवाय दुसरं काहीच नको. आता जाणीवपूर्वक कर्मसार्थकतयाचे पावे राज्य ब्रह्मीचे. काय म्हणतात? जाणीवपूर्वक वैराग्याचा स्वीकार करून ज्याचे मनाचे संकल्प विषय प्राप्तीसाठी थांबले आहेत, वासनेचा त्याग झालेला आहे, म्हणजे अंतरी एक सुद्धा वृत्ती उठत नाही आहे, तो सजग असतो. त्याचे कर्म कसे असतात? कर्म शुद्ध असतात, वासना उठतच नाही आहे. मग काम आणि कर्म कोण करून घेतोय त्याच्यामार्फत, या देहामार्फत? तो स्वामी चिदंबर करून घेतोय. मग माझं काय काम आहे? काहीच नाही. जाणीवपूर्वक वैराग्य म्हणजे काय? सगळ्याचा त्याग करून देणे. कशाचा त्याग करून देणे? राग आणि द्वेष. राग म्हणजे प्रीती, कशा वस्तूबद्दल मला खूप आवड आहे, प्रीती आहे, मला हे हवंच आहे, तेही नाही. राग आणि द्वेष नाही, मी त्यांच्याशी बोलणार नाही, मला त्यांचा द्वेष आलेला आहे, तेही नाही. ह्या दोन्ही असल्या की परमात्माची प्राप्ती होणार नाही. राग द्वेष दोनों को स्वीकार करके उसका त्याग कर देना ही वैराग्य. मला श्रीखंडपुरी देता का? बरं ठीक आहे, प्रसादामध्ये ठीक आहे, तेही प्रसाद आहे स्वामीचा. चटणी भाकरी दिली आहे प्रसादाला, तेही स्वामीचं प्रसाद आहे. न राग न द्वेष, दोन्ही जेव्हा जिथे संपते त्याला आपण म्हणतो वैराग्य. मग असा जो साधक असतो, सगळं काही त्यांनी सोडून दिलेलं आहे. ते वासना म्हणजे हे पाहिजे आणि हे नको, हे काहीच नाही आहे त्याला.
सजग असतो नेहमी आणि त्याच्या हातून होणारे कर्म कसे असणार मग शुद्ध. हे पाहिजे म्हणून मी कर्म करतोय आणि ते नकोय म्हणून ते कर्म करत नाही असं नाही आहे. जे कर्म होतंय त्याच्या हातातून सगळं स्वामी इच्छानेच होत आहे. खाणं पिणं जेवणं उठणं बसणं कुठे जाणं साधकाचे प्रत्येक हालचाली परमात्माच्या इच्छेने होत आहेत. असा जो असतो निष्काम विधियुक्त कर्मे करतो तो ब्रह्मपदाला अधिकारी होतो. ब्रह्मपदाला म्हणजे ते परब्रह्म वस्तु पाने का अधिकारी बन जाता है वो साधक जिसने ये सब कुछ किया है. इसको हम साधन चतुष्टय भी कहते हैं. साधन चतुष्टय म्हणतात. त्या 4 प्रकारे क्वालिफिकेशन्स आहेत. एक साधकाला सर्व संपूर्ण होऊन शिष्य जेव्हा ह्या सगळ्या क्वालिफिकेशनमध्ये क्वालिफाय करतो, जे काय आपण याच्यात कसं मॅन्डेटरी डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात, परमार्थात सुद्धा 4 गोष्टी आहेत. विवेक, वैराग्य, मुमुक्षत्व आणि काय म्हणतात शमधमादी षटसंपत्ती. ह्या 4मध्ये ज्यांनी क्वालिफाय केलेला आहे तो ब्रह्मपदाला अधिकारी होतो. म्हणजे साक्षात्काराचा अधिकारी संपन्न असा सतशिष्य होतो. शिष्य होतो साधक. शिष्य व्हायला पुढचं या क्वालिफिकेशनमध्ये आपल्याला जावे लागतात. पण सतशिष्य एकच असतो. कारण ह्या सगळ्यामध्ये 4मध्ये आपल्याला क्वालिफाय व्हावा लागतो. पुढे कधीतरी साधन चतुष्टय काय आहे ते बघूया. काय म्हणतात, शुद्ध निष्काम उपासना करता करता तो पायरीने ब्रह्मानुभवापर्यंत पोचतो. ब्रह्मानुभव म्हणजे काय आहे इथे, संसारात आहे तो पण अलिप्तपणे साधलेला आहे. म्हणजे जे काही घटना घडता आहेत स्वामी इच्छा मात्रने घडत आहेत. इथे माझं मनाच्या विरुद्ध जरी घडल्यात गोष्टी त्याला काही फरक पडत नाही आहे. हे आपण नाना भामाच्या आख्यानात एकदम स्पष्टपणे दिसलेलं आहे आपल्याला. भामाला तिप्पणा घेऊन जातो तरीसुद्धा नाना स्वस्थ बसलेले होते. काय आहे अलिप्तपणा म्हणतो याला आपण. नाना हालचाली केली नाही किंवा पायपीट केली नाही, आटापीट केली नाही, ओरडला नाही, काहीच नाही. सर्व तुझं खेळ आहे मी समजून घेतलेले चिदंबरा, तू जे करशील तेच योग्य राहणार म्हणून भामेला तो घेऊन जा म्हणून जगतो. म्हणजे ह्याला म्हणतो आपण अलिप्तपणा. अशा प्रकारे साधकाने केलं असेल अलिप्तपणा. संसारात राहून जे काही घटना घडत आहेत, सिच्युएशन्स आहेत, आज माझ्या परिस्थिती आहेत जीवनात, सर्व स्वामी तुझ्या इच्छेनेच घडत आहेत आणि मला ते मान्य आहे, स्वीकार आहे. याला आपण सरेंडर किंवा शरणागती म्हणतो. शरणागती नुसतं तोंडाने म्हटलं की होत नाही. माझ्या मनाच्या विरुद्ध गोष्टी घडल्या की शरणागती संपून जाते तिथे आपली. अरे नको बाबा, काही केलंच नाही चिदंबराने, प्रॉब्लेममध्ये टाकून दिले आहे देवाने, काही करत नाही आपल्याला. नाही, प्रॉब्लेम जे काही येणार त्याच्या इच्छेने येणार आहे. कारण परीक्षा करत असतो स्वामी माझी, तू परीक्षेमध्ये पास होणार आहे याला लायक आहे की नाही म्हणून. आपली परीक्षा आली की डळमळतो, फेल होतो आपण, नेहमी फेल होतो आपण. कारण आपली श्रद्धा नाही आहे तशी. राजाराम महाराजांची जी श्रद्धा होती तशी आपली आहे का, अवलोकन आपण स्वतः करावं. परमार्थात प्रवास करताना कर्तव्य पार पाडणे करावंच लागेल. कारण हा देह दिला आहे म्हणजे याला काहीतरी कर्तव्य दिले आहे देवानी, ते पार पाडायचं. पण पार पाडताना हे मी करत आहे अशी यत्किंचित ही भावना ठेवायची नाही. या देहामार्फत हे काम करून घेतोय तो, बस एवढीच गोष्ट आहे तिथे. तिथे काहीही न मान सम्मान है, न अपमान है, न सुख है, न दुख है, कुछ भी नहीं है. ये काम इस देह के मुखांतर वो करवाना चाहता है, वो करवा रहा है, बस यही सच्चाई है, यही फैक्ट है, बाकी दूसरा कुछ भी नहीं है. कौन आके वाह बोलता है या कौन उसको निंदास्पद बातें बोलता है वो भी हमारे हाथों में कंट्रोल में नहीं है. हमारे कंट्रोल में क्या है, कुछ नहीं है हमारे कंट्रोल में. हे सत्य समजलं याला सरेंडर शरणागती म्हणतो आपण. म्हणजे राजयोगी साधना करताना त्याचा संसारसुद्धा धन्य, त्याची जन्म येणे, त्याचा संसारसुद्धा धन्य होऊन जातो. संसार म्हणजे काय, संसार म्हणजे जे घरात राहणारे सगळे लोक. आता एक जण घरात साधक झाला त्याचा असर, त्याच्या एनर्जी फील्डचा असर इतर लोकांवरही होतो. आज न उद्या हळूहळू वार होणारच आहे, पण न झाल्याशिवाय राहणारच नाही. तो एवढा प्रचंड एनर्जी फील्ड असतो. आणि कॉन्टेजियस डिसीज कसं असतो, आपण म्हणतो त्यांना शिवू नका रे, त्याला ते हे झालं आहे, रोग झाला आहे, त्याला शिवू नका, आपल्यालाही चिटकून जाईल. मग हे चिटकण्यासारखं जसं मुंगी गुळाला चिटकते, हा असा परमार्थाचा हा आहे की त्या साधकाच्या
एक अराउंड एक वलय असतो, एनर्जी फील्ड. जे त्या एनर्जी फील्डमध्ये येतात सगळे अट्रॅक्ट होऊन जातात. का? त्या एनर्जी कशाची आहे? परमात्माची एनर्जी आहे ती. त्या चिदंबराची एनर्जी फ्लो होत असते सर्वत्र. त्या फील्डमध्ये जे येणार त्यांचंसुद्धा परिवर्तन होऊन जाणार. म्हणून म्हणतात की त्याचा जन्म धन्य झालेलाच आहे. या जन्मी तो आला, धन्य झाला त्याचा जन्म. आणि इतर सोबत दुसरे लोकही उद्धार होऊन जातात त्याच्या फील्डमध्ये आल्यावरती. असे लोक ते कोण असतात? साधक पुढे जाऊन संत सत्पुरुष सिद्ध होतात. असे राजाराम महाराज या अभंगामार्फत आपल्याला बोध करतायत. म्हणून आपण सुद्धा काय करावं? नित्य आपला ध्येय काय असावं? चिदंबरा, मी तुला शरण आलो आहे. तू जे काय करशील ते माझ्या भल्यासाठी करशील. कोणतीही स्थिती असो, प्रतिकूल असो, अनुकूल स्थिती असो, दोन्ही स्थितीत. गाडी, बंगला, कार दिला, चिदंबरा तुझा प्रसाद. चिदंबर प्रसन्न. प्रतिकूल स्थिती, आज काही बरं वाईट झालं, चिदंबर प्रसन्न. ते सुद्धा तुझ्या इच्छेने घडत आहे महाराज, माझं काहीच नाही आहे. तुम्ही किती पायपीट केलं तर सिच्युएशन बदलणार नाही आहे. गप्प झालो आपण तर सिच्युएशन कंट्रोलमध्ये येणार. आपण पायपीट आरडाओरडा केलं, सिचुएशन आउट ऑफ कंट्रोल होणार. सिचुएशन कंट्रोल में रखना है तो उसके लिए सबसे पहले अपने को, अपना लेवल ऑफ माइंड को नीचे लाना पड़ेगा. उसके लिए क्या करना है? नाम साधना. नामस्मरणाशिवाय दूसरा काहीही गत्यंतर नहीं. नामस्मरण, नामस्मरण, नामस्मरण. वो करते करते ही हमको पता चलेगा मैं कुछ भी नहीं कर रहा हूँ, सिर्फ वो कर रहा है, वो करवा रहा है. हमारी क्या है? कुछ भी औकात ही नहीं है. आपण म्हणतो आपण आम्ही धुळीचे कण आहोत. या धुळीच्या कणाला किती अहंकार हो महाराज, विचार करा. या धुळीच्या कणाला किती अहंकार असा. हा धुळीचा कण आहे, हा देह म्हणजे एक धुळीचा कण. त्याच्या पायाच्या धुळी कण आहोत. किती धुळी कण आहे, त्यात एक धुळी कण मी. आता त्याला किती अहंकार असावं. हे सगळं विचार केलं तर कुठे आपण काय करतोय, काय बोलतोय, याला एक स्तब्धता येणार, त्याशिवाय येणार नाही. आपण त्याचा आटोकाट प्रयत्न करूया. याच जन्मी सर्व मिळून आपण महाराजांच्या चरणी, स्वामींच्या चरणी आपण नतमस्तक होऊया असं प्रार्थना करता. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. जय चिदंबर.